आहे आनंद देणारा हा सोहळा आहे, मानाचा सन्मानाचा। आणि इथे मात्र आता स्वागत केलं जाईल आमच्या प्रमुख मान्यवरांचं। मी प्रवीण शेठ बैलमारे साहेबांना विनंती करेल आपण पाहुण्यांचं स्वागत करावं। मायेची उबदार शाल घालून पाहुण्यांचं मात्र इथे स्वागत होईल। या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह मात्र इथून मात्र पाहुण्यांना देण्यात येतील, जे सातत्यानं पाहिल्यानंतर या स्पर्धेची आठवण मात्र होत राहणार। वळतोय आपण पुन्हा एकदा मॅच कडे, जिथे आता योगेश गोपाळे हा गोलंदाज हवी झालाय। त्यानं मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवलाय। ओमसाई वडवळ संघ थोडासा अडचणीत येतोय, पण ही अडचण दूर करणार का चौथ्या क्रमांकाचा बॅटर वैष्णव। पहिल्यांदा फलंदाजी टीम वडवळ संघाची पाहतोय आणि गोलंदाजी पाहतोय आपण टीम मुळगाव संघाची। P1चं हे षटक आल्या आल्या हलक्या हातानं दिशा देण्याचं काम ऑफ साइडच्या दिशेने आपण बघतोय। सिंगल अकाउंट खुलं केलं जातंय, 2 गडी बाद झालेत हे आता ओळखलंय फलंदाज वैष्णव आणि स्ट्राइक वरती आणलंय फलंदाज समीरला। समीरच्या मनगडात बरीचशी ताकद आहे, समीर मध्ये क्षमता देखील आहे। विकेट हॅट्रिक असो किंवा षटकाराची हॅट्रिक चौकाराची हॅट्रिक असो, सतीजी पाटील साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे। पण इथे ओव्हर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे की काय असा प्रश्न आता विचारला जाईल। गोपाळेनं सुंदर गोलंदाजी केली आणि या गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये हा मात्र बेधुंदपणे आता आनंद लुटे। ठोक डीजे स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटच्या पटलावरती एक सगळ्या तळागाळातील खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आणि त्याच प्लॅटफॉर्मवरती उभा असणारा योगेश गोपाळे चमचमता तारा बनलाय, मुळगाव संघासाठी महत्त्वाचा दुवा बनलाय। आणि इथे मात्र तो या षटकामध्ये 3 विकेट घेतोय आणि त्यानं आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 2। सुमित चाळके नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आला, याला देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र तो करतो एक सिंगल पूर्ण। आता कासवाच्या गतीनं संत पद्धतीनं चालू असलेला सामना मनमुराद आनंद घेतात आमचे पाटील साहेब आणि त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण या व्यासपीठावरती करतोय। कालची रात्र मात्र होराळे संघानं गाजवली, काय जबरदस्त फलंदाजी त्याच ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळाली। पण आजची रात्र कोणाची? पहिल्या रात्रीमध्ये कैरे संघानं बाजी मारली, पुन्हा ऑफसाइडच्या दिशेनं फक्त दिशा देण्याचं काम, पण क्षेत्ररक्षकानं कामगिरी चांगली केली, चेंडूला अडवलंय। इथे मात्र सावधरित्या स्वतःला सावरताना संघाला आधार देताना फलंदाजानं हा चेंडू निर्धाव खेळलाय। टोटल 3 धावांची नोंद झाली। पहिलं षटक इथे समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच 3 बाद 3 धावा स्कोर कार्डवरती ओमसाई वडवळ संघाच्या। साईंचा धावा आता नक्कीच करावा लागणार। शिर्डी वही जाते है जिन्हें साई बुलाते, अर्थातच साईंचा जर इथे आशीर्वाद ओमसाई वडवळ संघावरती झाला तर नक्कीच काहीतरी चमत्कार घडेल आणि चमत्कारालाच नमस्कार दुनिया करते असं म्हटलं जातं। पण तसं काही मैदानामध्ये घडणार का? नेक्स्ट बॉलर प्रणित जंगम। आज प्रणित जंगमनं मात्र सगळ्यांना प्रेमात पाडलंय, जबरदस्त फलंदाजी आणि त्याच ताकदीनं तो गोलंदाजी देखील मैदानामध्ये करतोय। अशा वेळी स्ट्राइक एंडवरती यंग टॅलेंट वडवळ संघाचा सुमित चाळके। इथे सुमित चाळकेनं सरळ हाताने खेळलेला फटका आपण बघतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची उचल फेक केली जाईल। या दरम्यान पुन्हा एकदा मिळते एक सिंगल। सिंगलच्या मदतीनं 1 धाव स्कोर कार्डवरती नोंद। टोटल 4 धावांचा खेळ आतापर्यंत झालाय, तो मात्र टीम ओमसाई वडवळ संघाचा। इथे आकाशाला गवसणी घालणारा चेंडू जाते उंच तेवढाच लांब, बिग हिट लांबच लांबचा अडचण दूर करणारा वैष्णव सावंतच्या बॅटमधला षटकार।
नेतृत्व आणि कर्तृत्व यांचं सातत्यानं पाहायला मिळालं. इथे सट्टी यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. क्रिकेट मधला हा सगळ्यात महत्वाचा चेंडू होता जो सावधरित्या खेळलाय वैष्णव सावंतनं. स्वतःला सावरलं, संघाला आधार देतोय, जबरदस्त कामगिरी करतोय. जर्सी क्रमांक 11 खेळाडूंचा मनोधैर्य वाढवणारा खेळ त्याच्या माध्यमातून होतोय. पण प्रणित जंगमला विसरता कामा नये. जंग जंग पछाडे जाय. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रणितनं सातत्यानं सुरेख कामगिरी केली. पण याच प्रणितला आता विचार करण्यास भाग पडलाय. हा फटका लॉंग ऑफच्या बाहेर, टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू पुन्हा एकदा आरपार. धावा मिळतील 6. आलाय आलाय षटकार. चेंडू झेल सोडलाय. मी तर म्हणेल झेल नव्हे तर कमीत कमी आता 15 धावा वाढवतील. डोकेदुखी होईल कारण इथे मात्र आक्रमण करतोय फलंदाज वैष्णव सावंत. थंडीचा ओघ वाढलाय. अशा परिस्थितीमध्ये थोडंसं कठीण जातं मैदानामध्ये खेळताना, कारण मी देखील एक खेळाडू असल्यामुळे याच्या भावना नक्कीच जाणू शकतो. अशा वेळी चेंडूनं जेव्हा हाताचा स्पर्श घेतला असेल ना तेव्हा डोक्यात मुंग्या आल्या असतील. पण इथे आपण बघतोय विलंब कार्पेट हा फटका मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. योगेश गोपाळे चेंडूवरती येणार. तत्पूर्वी मिळतीये एक सिंगल. एका सिंगलच्या माध्यमातून टोटल 18 धावांची नोंद. 18 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजेला. उद्योजक अर्थातच आपले प्रमुख पाहुणे या व्यासपीठाकडे आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतात आणि त्यांच्याच बरोबरीनं आपण बघतोय आळंदीचे सरपंच साहेब देखील या व्यासपीठाकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्या पाहुण्यांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आमदार ट्रॉफीच्या ह्या दमदार सोहळ्यामध्ये आपलं सन्माननीय पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. पाहुण्यांना विनंती आपण व्यासपीठाकडे येऊन आसन असतं. जबरदस्त नेतृत्व आहे या पाहुण्यांचं. आपण बघतोय प्रवीण सर, या पाहुण्यांचं नक्कीच स्वागत मात्र इथे केलं जाईल आणि हे स्वागत स्वतः या स्पर्धेचे आयोजक प्रवीण शेटजी बैलमारे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. नक्कीच जर पाहुण्यांचा विचार आपण केला तर पिंपरी चिंचवड पुढे उद्योजक दादा तरस, त्याचबरोबर अनिल कदम साहेब आणि सरपंच आळंदी बापूजी एरात आळंदी यांचं सुद्धा मनापासून स्वागत. त्याचबरोबरीनं आपण बघतोय सतीशजी पाटील उरण विभाग अध्यक्ष मनसे यांचं देखील या सोहळ्यामध्ये स्वागत असेल. सागरजी
पाटील साहेबांचं देखील आपण स्वागत करतोय आणि त्याचबरोबरीनं हर्षदजी पाटील, प्रवीणजी पाटील या सगळ्या मान्यवरांचं या सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक असं आपण स्वागत करूया। आणि इथे मात्र आता नेक्स्ट बॉलर येतोय उमा शंकर। उमाचा हा चेंडू लागोपाठचा तिसरा निर्धाव पाहायला मिळाला। जबरदस्त गोलंदाजी टीम मुळगाव संघाकडे होताना शुभमजी सप्पाळ साहेबांकडून आपण बघतोय 500चं पारितोषिक आहे वैष्णव सावंत या फलंदाजासाठी। ओम साई वडवळ संघ मैदानामध्ये खेळतो आणि विरोधात खेळ मात्र चालू आहे मुळगाव संघाचा। पुन्हा एकदा उमाशंकरचा हा चेंडू यावेळेस विलंद कार्पेट खेळताना फलंदाज 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ होती आणि टोटल धावा लागल्यात त्या 19 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात। टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर या मॅच मध्ये दिलं जाणार का? चार चेंडूचा खेळ झालाय। उमानं मात्र आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहे। वैष्णव सावंत मैदानामध्ये आहे आणि वैष्णव सावंत यावेळेस प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी, आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी। पुन्हा एकदा त्यानं मारलाय बिग हिट, बिग षटकार षटकार षटकार। टोटल धावफलकावरती धावा लागल्यात त्या 25। जबरदस्त फटका, इथे प्रॉपर टायमिंगचा वापर आणि केलाय चेंडूला अगदी पार्किंगच्या प्लॉट मध्ये लँड। अर्थातच पुन्हा एकदा बरसलाय फलंदाज वैष्णव सावंत। बिग हिट, बिग षटकार। स्कोर कार्डवरती 31। आपण या दरम्यान मान्यवरांकडे वळतोय। अर्थातच आपले हॅलो या दरम्यान पिंपरी चिंचवड पुणे उद्योजक आदरणीय दादा तरस साहेबांचं या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली। त्यांचं या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय। मी या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय प्रवीणजी बेलमार यांना विनंती करतो की आपलं पवित्र शुभास्ते या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी पिंपरी चिंचवडचे उद्योजक आदरणीय दादा तरस साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती। बाप्पू थोरात साहेबांचं देखील या दरम्यान आगमन झालेलं, आपण त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया। आणि आदरणीय पाहुण्यांचं स्वागत मात्र मनीष इथे होतंय। नक्कीच या दरम्यान दादा तरस साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येतोय जे की पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणचे उद्योजक आहेत। या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी गोल्डन मॅन या ठिकाणी उपस्थित राहिला, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय। आपण या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपले हृदयाच्या अंतकरणापासून आभार। त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आळंदीचे सरपंच आदरणीय अनिलजी कदम साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल। मी अनिलजी कदम साहेबांना विनंती करतो की आपला शुभ सन्मानाचा स्वीकार आपण करावा। या ठिकाणी आळंदीचे सरपंच आदरणीय अनिलजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत। मान्यवरांच्या पवित्र शुभास या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय। या स्पर्धेसाठी बऱ्याच दुरून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत। त्याचबरोबर बापूसाहेब थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत आळंदीचे, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल। आळंदी म्हटलं की देवाची आळंदी। बापूसाहेब थोरातांचे या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय। या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय प्रवीण शेठ बैलमार यांच्या पवित्र शुभास या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय। त्याचबरोबर सत्यजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण विधानसभेचे ते अध्यक्ष आहेत, साहेबांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येतोय। मी आदरणीय सत्यजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपला जो काही शुभ सन्मान होतो या सन्मानाचा आपण स्वीकार करावा आहे आपल्याला विनंती।
त्याचबरोबर युवा उद्योजक आदरणीय अंगजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी अंगजी पाटील यांना विनंती करतो की या शुभ सन्मानाचा स्वीकार आपण करावा, ही आपल्याला विनंती. त्याच दरम्यान या ठिकाणी उरण सहचिटणीस आदरणीय सागरजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी सागरजी पाटील यांना विनंती करतो की आपण देखील यावं, आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलात, आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. बॉलला लॉफ्ट केलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. त्याचबरोबर पायास दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमचे आदरणीय सतीजी पाटील साहेब उपस्थित राहिलेत आणि त्यांनी खरं तर एक सांगितलं आम्हाला की आवाज बसला, आम्ही मायक्रोफोनवर बोलू शकत नाही. या मावळ लोकसभेमध्ये खरं तर 7 जिल्हे येतात आणि या जिल्ह्यांमधली सगळ्यात मोठी स्पर्धा आणि इतकं छान आयोजन केलं जातं. या आयोजनाबद्दल त्यांच्याकडून या 2 मुख्य मान्यवरांचा, अर्थातच या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांनी ही स्पर्धा भरवली ते प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे यांचा सत्कार आणि त्यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी वाटचाल करण्यासाठी ज्यांचं मुख्य योगदान आहे ते मनोजी पाठारे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. खरं तर त्यांनी सांगितलं सतीशदादांनी की 2 भावापेक्षा प्यारे आहेत आम्हाला, रक्ताचे नसले तरी रक्ताच्या पलीकडचं नातं आहे. नक्की तुमच्याकडे आम्ही जरूर वळू. 2 शब्द तरी आपण या स्पर्धेसाठी बोलू, आपल्याला आग्रहाची विनंती करतो आम्ही. 2 शब्द, फक्त 2 शब्द आग्रहाची विनंती करतो आम्ही तुम्हाला. 50 धावा धावपळकावरती झाल्यात. आज पूर्णपणे आवाज गेलेला आहे, त्याच्यामुळे मी काही जास्त बोलता येणार नाही. पण प्रवीण भाऊ, मागच्या वेळेस आलेलो तेव्हा फक्त एक नॉर्मल नाव होतं तुमचं, ह्यावेळेस सरपंच पद आहे. पुढच्या वेळेस मला इथं आमदार चषक हा तुमच्या नावाचा पाहिजे, एवढीच फक्त एकविरा आईचरणी प्रार्थना करतो. आणि खरोखर ह्या दोघांचं एवढं मनापासून मी कौतुक करू शकतो ना. मी आज सगळ्या मॅचिंगला जातो, सगळीकडे जातो, पण एवढं एक बोलतात ना प्रेमाचं आमंत्रण. आणि एक हे मागच्या वर्षी मी 2 जानेवारीला आलेलो, 9:30 वाजता होतो. ह्यावेळेस फक्त 1 तास लेट झालो, त्याच्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो. यावेळेस 10:30ला आलो, 3 जानेवारीला आलो आहे. पुढच्या वेळेस 4 जानेवारीला येईन, पण आमदार चषक हा प्रवीण भाऊंच्या नावाला असला पाहिजे. नक्की आपले मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही. त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी युवा उद्योजक हर्षद पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी प्रवीणजी बैलमारे यांना विनंती करतो की आपला पवित्र शुभाशय आपण हर्षदजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. त्याचबरोबर प्रणवजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. त्यांना देखील विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करावा, आपल्याला विनंती. उपस्थित सर्वच मान्यवरांच्या आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. पाहूयात मार्चमध्ये काय घडतं याकडे आपण देऊयात लक्ष. निश्चितच सर, आपण पाहतोय आतापर्यंत फलंदाज बरसलाय आणि या ओव्हरमध्ये लागोपाठचे 3 षटकार देखील मारली आहेत. 12 चेंडू 44 धावांचं आतापर्यंत मॅरेथॉन इनिंग त्यानं साकारलंय. वैष्णव सावंत हवा का झोका, आणि इथे हा सावंत वडवळ संघाचं नाव उंचवण्यासाठी बहरतोय. यावेळेस चांगलं कमबॅक केलंय. छोटा पॅक बडा धमाका. वयाचा अनुभव कमी आहे, क्रिकेटच्या पटलावरचा अनुभव जो काय त्याच्या पाठीशी आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यानं केलेला खेळ होता गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज सर्वेशनं मात्र आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम प्रवास करण्याचा प्रयत्न केला. जरी त्याच्या या ओव्हरमध्ये 3 षटकार आलेत तरी शेवटचे 5वा आणि 6वा चेंडू त्याने निर्धाव फेकलायत. दोन्ही खेळाडूंसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. वैष्णव सावंत यांच्यासाठी
संकेतजी जाधव यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. वैष्णव सावंत यांच्यासाठी जयेश तावडे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अर्थातच ही मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक त्यांनी घेऊन जायचंय. नितीन शेठ चौधरी यांच्याकडनं देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. अर्थातच या सोहळ्यासाठी, या स्पर्धेसाठी, या दोन्ही संघांसाठी. मिसबा अली स्टारचे ओनर अर्थातच सुलेमान खान यांच्याकडनं देखील यानंतर एखादा गोलंदाज जर हॅट्रिक घेतोय, एखादा फलंदाज जर षटकार लागोपाठ 3 मारतोय तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रणित 11 सावरोळी संघाच्या विरोधामध्ये खरिवली संघाच्या कर्णधाराला मी आमंत्रित करतो, आपण टॉस साठी यायचंय. प्रणित 11 सावरोळी 2200 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जिंकलं होतं आणि आता मात्र ते मैदानावरती अदृश्य झाले होते, पण आता त्यांना दृष्टीस यावं लागेल. विजयासाठी लक्ष असेल. 24 चेंडूमध्ये 51 धावांचं, 51 धावांची गरज आहे. येणारे 24 चेंडू. मुळगाव संघ मैदानामध्ये आता 2 हात करण्यासाठी सज्ज झालाय आणि त्याच्या सामोरे आता त्यांना जावं लागेल वडगाव संघाला. वडवळ संघ मात्र मैदानामध्ये खेळतोय, ज्यांनी 50 धावा स्कोर कार्डवरती नोंद केल्यात. वैष्णव बरसला आणि त्याच्या आधी पारितोषिकांची खैरात देखील झाल्यात. ही मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक त्यांनी नक्कीच घेऊन जावं आणि या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं काय घडेल आणि काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतो मनीष मुंडे सरांना. थँक्यू. निश्चयाचा महामेरू भूत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. सर्व पाहुण्यांच्या माहितीसाठी अगदी आपण सांगूयात एकीकडे ओम साई वडवळ आणि त्यांच्या विरोधात इरांजली 11 मुळगाव हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात धडक देत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या सत्रामध्ये जे आपण क्षेत्ररक्षण पाहिलं, तो संघ पहिला मुळगाव संघ, ज्यानं 24 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या. तब्बल 50-51 धावसंख्येचं टार्गेट असणारे द्वितीय सत्रामध्ये मुळगाव संघ बॅटिंग करेल आणि बॉलिंग करणारा संघ आपल्याला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणारा संघ दुसऱ्या सत्रामधील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. वडवळ टीम 2 सलामीर खेळाडू मैदानावरती दाखल झालेत. खरं तर 51 धावसंख्येची शेवटच्या षटकाचा जर विचार केला ना तर 3 माल्टी हिट आल्या आणि त्यानंतर 18 धावसंख्येचं एक भला मोठं उठाण. यश पंचांचा कॉल येतो, या ठिकाणी झालेली आहे मॅच चालू. प्रणित आणि ऋषी जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रणित पहिलाच बॉल लॉफ्ट केला, या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पॉइंट मध्ये. टिपलाय खेळाडू झालाय बाद. येईल बॅक टू द डगआउट मिस्टर प्रणित संगम. दरम्यान या स्पर्धेला खरं तर ज्यांनी शुभेच्छा दिल्या ते आदरणीय नरेश जाधव युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतभाई पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात, त्यांचे देखील आभार. पहिल्याच बॉलवरती प्रणितची केली आहे विकेट, दांडी गुल केली आहे. खरं तर प्रणितवरती जिम्मेदारी होती संघाची. मागील मॅचमध्ये त्यानं 41 धावसंख्येचं भलं मोठं योगदान संघासाठी दिला. एकतर्फी सामना म्हणावा लागेल त्याने विजयाच्या दिशेने नेला, पण या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती त्याला परतावा लागले. हा बॉल देखील खूप चांगला देखणा आहे. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रणित जरी गेलाय तरी मी अजून मैदानावरती आहे, मी देखील हाहाकार माजवू शकेल याचं त्याने ज्वलंत उदाहरण दाखवलंय. बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय 1 बाउन्स चौकार.
पारितोषिक लागलंय राजू दादा प्रतिष्ठान वडवळ यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राईज असणार. यस थँक्यू. 4 लागल्यात. पहिलाच बॉल आल्या आल्या त्यानं फेस केला. गोलंदाज वैभववरती केलेलं हे आक्रमण या ठिकाणी चौकार येतोय. 4 धावसंख्येसाठी आलेली ही प्रगतीपथाची खरं तर सुरुवात केली. आता सुरुवात कशी होते ते बघूयात. 5000चं कॅश प्राईज असेल विकेट हॅट्रिकसाठी. वैभवला पारितोषिक आहे. खरं तर या बॉलवरती लॉब केलंय, स्लॉट मध्ये घेतलाय, बॉल आलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय त्याला पार्किंग प्लॉट मध्ये, जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ठिकाणी आता येतोय आगीचा गोळा. बॅट मधून आलेला हा धमाका, योगेशच्या बॅट मधून आसमानी सुलतानी लगावलाय टोला. त्यावेळेस या स्वराज्याच्या लढाईसाठी अस्तित्वासाठी खरं तर ते लढले आणि अवघ्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये स्वराज्याला 350 पेक्षा जास्त किल्ले छत्रपती शिवरायांनी या स्वराज्यामध्ये जोडले गेले. तेच ही रायगड भूमी आणि याच रायगड भूमीतलं हे सावरोली गाव आणि या सावरोली गावामध्ये भरवण्यात आलेला हा कुंभमेळा हा क्रिकेटचा. हा बॉल देखील वाह 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 काय नजाकत आहे. जसं नवरीला नटवलं जातं तसं नटवलं या बॉलला आणि बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी बॅक टू बॅक. योगेशच्या बॅट मधून आता बॅट बोलते. योगेश सांगतोय की फक्त बॅटच बोलेल, बॉल थांबायचं काही नावच घेत नाहीये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार. थँक्यू. चमके शिवबाची तलवार पहा शिवराय राजा कसा होता. ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचं निधन झालं त्यावेळेस शाकीर मुसाईफ खान जो औरंगजेबाचा वकील होता, तसा औरंगजेबाचा वकील औरंग्याकडे गेला आणि सांगितलं राजे काफर नरकाला गेला, राजेशिवाय छत्रपती मेला, राजेशिवाय छत्रपती वारला गेला. त्यावेळेस औरंगजेब नमाज पडत होता. नमाजीच्या रुकाता कानावर येत असताना नमाज पडायची चटई मात्र खाली हंतरली आणि खुदाच्या दिशेने हात फैलवले आणि सांगितलं हे राजा, ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रख, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. कारण की औरंगजेबाला देखील माहित होतं की हा पृथ्वी तलावरचा सर्वात श्रेष्ठ राजा हा तुझ्या भेटीला येतोय. तुझ्या स्वर्गाचे दार मात्र उघडे ठेव, तुझ्या स्वर्गाचे दार उघडे ठेव. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. गरमत थंडीमध्ये देखील गरमाई केले बॅट्समन. या बॉलवर देखील आक्रमण. आता आक्रमण पावित्र्य धरलंय दोन्ही बॅट्समन, कारण की आक्रमकता हीच खऱ्या अर्थानं तुमची श्रेष्ठता आहे आणि ती सिद्ध केली आता बॅट्समन. डॉट बॉलच्या साह्यानं धापळक मात्र सिरावलं गेलं. तब्बल 16 आकड्यावरती एक गडी या ठिकाणी झालाय बाद. धापळकावरती लागले 16 धावा. ऋषी आणि योगेशची जोडी. योगेशनं खरं तर आल्या आल्या कमालीची कामगिरी केली. चौकार षटकार आमचे मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतरची मॅच सावरोली आणि त्यांच्या विरोधात खरिवली टॉससाठी यायचं. त्याचबरोबर बघा या गावचे सुपुत्र साहिल घोसाळकर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. हायटेक रेडिएटर कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा येतात. त्यांचे देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. या बॉलवरती आली आहे खरं तर एक धाव. षटक क्रमांक पहिलं P1चं संपुष्टात आलंय. एक षटक संपला, एक षटकाचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. धावा आल्या प्रगतीपथावरती तब्बल 17. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि करायच्या त्या ठिकाणी 34. सरा खरिवली टीम आणि विनंती करतो प्रणित 11 सावरोली टीम दोन्ही संघाचे कर्णधार दर्शल राज घोसाळकर आणि खरिवली टीमचे कर्णधार दर्शल आपण या. आपल्याला विनंती करतो टॉससाठी यावं आपण या ठिकाणी. 18 मध्ये करायच्या त्या ठिकाणी तब्बल 34 धावसंख्या. KTCची आमची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. त्याचबरोबर आमचे प्रवीणजी धुगाडेची राष्ट्रभाषा महागुरू आमचे कॉमेंटेटरचे. त्याचबरोबर नुकताच मागील इनिंगमध्ये ज्यांचा आवाज ऐकला ते तुषारजी धुमाळ या विभागातील कालापूर कर्जत विभागातील एक नामवंत मराठीचे समालोचक. त्याचबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेत आमचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे
धैर्यजी दळवे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला मी मान्यवरांना विनंती करतो या ठिकाणी आदरणीय सत्यजी पाटील साहेबांना की आपल्या पवित्र शुभास्य आपण दोन संघादरम्यानचं नाणेफेकीचं कौल करावं ही आपल्याला विनंती. सतरा धावसंख्या आता प्रगतीपथावरती येऊन पोहोचले. यानंतरची मॅच लॉंग द कार्पेट खेचला या ठिकाणी स्ट्रेटमध्ये फटका दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकमक देऊन क्षेत्ररक्षकांच्या आवाक्याबाहेर अगदी स्ट्रेट फटका दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून अगदी गोळीच्या वेगाने जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकामध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 21 आकड्यावरती. 21 स्क्वेअर लेग रिजन चेंडू गल्ली क्षेत्ररक्षक येतो गॅदर करायला उचलेल बॉल एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होतोय का. टॉस खैरोली टीम जिंकलाय. खैरोली टीम आपला निर्णय आपण त्वरित कम्प्युटर बॉक्सपर्यंत पोहोचवावं ही आपल्याला विनंती. खूप चांगली मॅच असणार आहे खरं तर अविनाशजी. यानंतरची खूप मजा येणार आहे मॅचमध्ये. दोन्ही चांगले संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ऋषी येतोय. खरं तर हा स्ट्रायकर खेळाडू आहे. सलामीला आलेला खेळाडू आहे. पहिला बॉल फेस करायला आता खरं तर या इनिंग मधला सफल झालाय. खूप चांगला फटका या ठिकाणी सजवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एक कंप्लीट केली आहे. यस डेफिनेटली एक धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल तर तब्बल 23 आकड्यावरती पहा चालू असलेला सामना सर्वांच्या साक्षीनं घडतो या ठिकाणी. इरांजली लवन मुळगाव आणि त्यांच्या विपक्षात खेळतोय खरं तर ओम साई वडवळ. या दोन टीम मधलं हे रणयुद्ध क्रिकेटचा कुंभमेळा आणि क्रिकेटची जणू काय पंढरीच भरवली या ठिकाणी. या आयोजनाबद्दल देखील आमचे आदरणीय सत्यजी पाटील यांनी देखील एक खूप चांगली बाईट दिली. नो बॉल पंचांनी दंडित केलंय या ठिकाणी. पकडलंय पंचांनी. मनोज पाठारे खरं तर या स्पर्धेसाठी बरीच मेहनत घेत आहेत आणि त्यांच्यावर ज्यांनी मेहनत दिली ती या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय प्रवीण शेठ बैलमार यांनी खरं तर त्यांच्या अंगावरती जिम्मेदारी दिली आहे या स्पर्धेची. आणि त्यांचे संपूर्ण सहकारी टीम ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. त्यामध्ये आमचे रोहित पाडगे असतील, त्याचबरोबर गौरव घोसाळकर असतील, त्याचबरोबर आमचे राज घोसाळकर असतील, अंकेश तांबडे असतील, आमचे दर्शन बैलमारे असतील, संपूर्ण सहकारी त्यांचा परिवार मित्र या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अथांग मेहनत घेत आहेत. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. 13 करायच्या 26 या ठिकाणी ऍक्शन वेगळी पाहायला मिळते. बॅट्समनची फर्स्टला या ठिकाणी डॉट बॉल येतोय. या दरम्यान शुभम सकपाळ यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. 2 षटकांचे या ठिकाणी वाजवी खेळ संपुष्टात आला. 12 चेंडूंचा खेळ संपला आणि बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावापत्र जाऊन पोहोचल्यात तर तब्बल 25 आकड्यावरती 25 धावा धावफलकावरती प्रगतीपथावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावसंख्या करायची आहे ती तब्बल 13.0च्या सरासरीने तब्बल 26 आकड्यावरती पहा. आमची KTCची टीम स्क्रीनवर देखील रिक्वायर्ड रन रेट दाखवते किती चेंडूंमध्ये किती धावा पाहिजेत. हे खरं तर आमचे अजिंक्य पवार यांची चालाकी आहे खऱ्या अर्थानं. हॅलो पाय दरम्यान 12 चेंडूंमध्ये करायच्या 26 धावा 13.0च्या सरासरीने धावावं लागेल प्रति षटकामागे. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धावसंख्या तरी अपेक्षित असणार आहे आता बॅटिंग करणाऱ्या टीमला. पण प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच वाखाणण्याजोगी कामगिरी आता मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक खऱ्या अर्थानं खूप मागणं पडताना आपल्याला पाहायला मिळालं.
प्रणव हॅलो 25 येत आहेत अजूनही खरं तर 26ची गरज असणार आहे 51चं टार्गेट आहे प्रणव पाहता मैदानावरती ड्यू फॅक्टर पाहायला मिळतोय बरेच काही हा बॉल देखील क्षेत्ररक्षकाला चकमा दिलाय आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावसंख्येसाठी ही गरज आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि ती गरज पूर्ण करताना बॅट्समन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय योगेशनं मैदानावरती हाहाकार माजवला आता योगेश नाही बोलत योगेशची बॅट बोलते बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे आता क्रिकेटच्या पटलावरती त्याला फुटबॉल दिसायला लागलाय बॉलवरती निश्चित टोलेवर टोले देत आहेत बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे योगेशच्या बॅटमधून घणाघाती प्रहार करणारा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत बॉल येईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार यस थँक्यू डीजे 6 न गेले 31 वरती ह्या बॉलवरती देखील आक्रमण केलंय पण बॉल थांबत नाही आता प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देतोय खेळाडू आता जसं थंडीचं वातावरण आहे या थंडीच्या गुलाबी थंडीमध्ये मात्र गरम करण्याचं काम योगेश मैदानावरती चोख 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 करतोय बॅक टू बॅक दुसरा योगेशच्या फळीमधून आग ओखणारा गगनचुंबी आसमानी हाय अँड हँडसम बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी षटकार मध्ये 14 करायच्यात या ठिकाणी पहा गौरवला सक्षम असावी योगेशनं आता मैदानामध्ये नावाची छाप सोडली आहे विकेट गेल्यानंतर प्रणित गेल्यानंतर कोणीही प्रकारची हायगाय केली नाही 11 चेंडू आणि 35 धावसंख्येचं योगदान दिलंय कोणत्याही प्रकारची हायगाय केली नाही की मागे आहे कोण की नाही संघर्ष करायचा आहे फक्त ज्या वेळेस तुमचा संघर्ष तितकाच ताकदीचा तितकंच यश ताकदीचं मिळणार आहे आपल्याला शांत बसलंय मैदान आणि शांत बसलेल्या मैदानावरती केलेले हे आक्रमकता हीच तुमची खऱ्या अर्थानं महत्वाची ओळख असते जितका वादळ शांत तितका त्याचं उत्तर पलटवार एकदम खतरनाक दिलं जातं आणि त्याचंच प्रतिउत्तर दाखवतोय कारण की मी अजून हारलेलो नाहीये कारण की अजून प्रतिस्पर्धी जिंकलेला नाहीये लढाई तशीच राहणार अस्तित्व देखील तेच असणार कारण की ही लढाई गावाच्या नावासाठी आहे बॉल थांबत नाही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी योग्यच्या बॅटमधून आलेला हा चौकार चौकार येतोय एकतर्फी नेलाय खरं तर आणि अवघी एकच धाव प्रवीण सर या इतक्या धावसंख्येमध्ये 41 धावसंख्येतली एक धाव फक्त खऱ्या अर्थानं ऋषीची आणि एक नो बॉलच्या अशा वैयक्तिक 2 धावा 9 चेंडूंमध्ये 10 करायच्या जाता विजयासाठी पण योगेश थांबायचं नाव घेत नाहीये आता फसलाय जरूर पण झेल दिली आहे धरणी मातेला एक कंप्लीट जे मुळगाव चेहऱ्यावरचे जे 12 वाजले होते ना खऱ्या अर्थानं ते आता कुठेतरी एक हास्यमय वातावरण पाहायला मिळतं जसं प्रणित गेलं ना प्रवीण सर की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजले एक क्वेश्चन मार्क होता खऱ्या अर्थानं एक प्रश्नचिन्ह मनामध्ये पडला होता की आता या ठिकाणाहून परतीचा प्रवास मुळगावकडे करावा लागतोय की काय पण ज्यावेळेस योगेश आला त्यावेळेस मॅचमध्ये इतकं मॅग्नेट पकडून धरलं की बास रे बास फक्त षटकार चौकार या धावा बोलतायत मैदानावरती 42 येत आहेत 42 प्रयत्न काष्टी परमेश्वर जितके प्रयत्न तितकं यश जवळ येणार आहे की ते विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत आता 8 चेंडूंमध्ये करायच्यात 9 विजयासाठी हे षटक संपण्यासाठी अजूनही 2 चेंडूंची खेळ बाकी असणार आहे या ठिकाणी संघर्ष केला जातो आणि हा संघर्ष खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा असतो
पूर्णपणे सफल झालाय. बॉल फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाव संख्येसाठी. काय लाजवाब बॅटिंग चालू आहे आता मैदानावरती. ऋषीच्या बॅट मधून देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सतीश दादा पाटील यांच्याकडून जो स्ट्रोक खेळला या स्ट्रोकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. पाहता थर्ड अंपायरची मागणी केली आहे. जर यस्टेनच्या पूर्णपणे जर खेळाडू बाहेर असेल 12th मध्ये नाही बघू शकत. पंच आमच्या या ठिकाणी आहेत तटस्थ पांडे सर असतील. जर पूर्णपणे स्टंपच्या मागे असेल पाहता दडपण दडपण दडपण. जर षटकार असेल तर मॅच पूर्णपणे पकड निर्माण होईल. आणि कदाचित जर हा यस्टांच्या पूर्णच मागे असेल तर सगळ्या मेहनतीवरती पाणी असेल. पंचांकडे अपील केली आहे. पहा प्रेक्षक वर्ग देखील खऱ्या अर्थानं या चेंडूचे काय डिसिजन आहे. धाकधूक खऱ्या अर्थानं ज्यावेळेस व्हेंटिलेटरवर माणूस असतो आणि घरच्यांना जी धास्ती असते ना ती धास्ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी लागलेली पाहायला मिळणार आहे. आता हृदयाचे ठोके ज्या स्पीडनं चालतायत पहा या ठिकाणी. आता बॉल कधी पडलाय, खेळाडू शफल किती झालाय, किती अक्रॉस आलाय, यस्टेनच्या मागे किती आलं याची चाच तपासणी पूर्णपणे केली जाईल. आयोजन कमिटी असेल या ठिकाणी. त्यानंतर आमचे थर्ड अंपायर पांडे सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही ऑफिशियल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल. प्रणित खरं तर आपला 12th मध्ये देखील या ठिकाणी आहे. थोडं समंजसपणाचं लक्षण घ्या सर्वांनी. शांतता. चला प्रेक्षक वर्ग आपण थोडंसं स्टेज पासून बाजूला. चला प्रेक्षक वर्ग आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण थोडंसं बाजूला व्हायचं. स्वयंसेवक आपल्याला विनंती आहे की जे स्टेजच्या समोर जे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना सर्वांना विनंती आपण थोडंसं बाजूला व्हा. गौरव घोसाळकर आणि अंकेश तांबडे आपण वरती या. अंकेश तांबडे आपण वरती या. जो काही आयोजन कमिटी डिसिजन घेईल तो शेवटचा आणि अंतिम असेल. प्रणित आपला स्पोर्ट्स स्पिरिट आपण देखील दाखवणं खूप गरजेचं आहे. प्रणित नो डाऊट आपल्याला दाखवण्यात काही चला फक्त बुळगा टीमचा खेळाडू असेल पंच आणि आमची आयोजन कमिटी या ठिकाणी आहे. चला आयोजन कमिटी आणि पंचांचा डिसिजन झालेला आहे की हा डॉट बॉल आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या वडबल टीम. चला बरेच काही नियम बदललेले आहेत. प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक नियम अटी आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. चला गौरव आपण देखील चला कमेंट्री बॉक्स खाली करा. सर्वांना कळकळीची विनंती आहे. आता विजयासाठी गरज असणार हा डॉट बॉल आहे. 7 चेंडूंमध्ये 9 करायच्यात. 7 बॉलमध्ये 9 करायच्यात. 7 बॉलमध्ये 9 करायच्यात. चला आपण कोणत्याही प्रकारचा विलंब करू नका. पंच मैदानावरती टीम मिटिंग अलाउडच करू नका. आपण
जर क्षेत्ररक्षणाची पोझिशन आहे त्या पोझिशनमध्ये क्षेत्ररक्षक राहिले पाहिजे. 2 बॅट्समन मैदानावरती चांगला खेळ करतात. चला, इतका मोठं आयोजन आहे, आयोजनाला सहकार्य करा आपल्याला विनंती आहे. 7 बॉलमध्ये करायच्यात 9. योगेश अजूनही मैदानावरती आहे आणि त्याचबरोबर ऋषीने जो फटका सजवला तो खूप चांगला होता, पण काही जे नियम अटी ज्या लागू झाल्यात त्यामुळे हा बॉल त्याला डॉट देण्यात आला. आणि प्रेक्षक वर्ग आपल्याला विनंती आहे की बाउंड्री लाईनच्या थोडंसं मागं राहा, सगळ्यांना विनंती आहे. पहा या ठिकाणी बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. पहा या दरम्यान यानंतरची मॅच असणार आहे सावरोळी विपक्ष खरिवली आणि 6 मध्ये करायचं तर 5 धावसंख्येची गरज. प्रगती प्रतावरती धाव येऊन पोहोचल्यात 46 आकड्यावरती, क्षमा 46 धावसंख्या झाल्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, कंपल्सरी चेसिंग विथ ड्रेसिंग. 51 करायच्या होत्या, त्याच्यातील 46 झाल्यात. आता बॉल शिल्लक असेल 6, षटक असेल शिल्लक 1 आणि करायच्यात 5 धावसंख्या. पहा या दरम्यान छगनजी पाटील मान फ्रॉम दुबई यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप सारी शुभेच्छा देखील आल्यात. दुबईवरून ही स्पर्धा पाहत आहेत आणि प्रवीणजी बैलमारे यांची दुबईमध्ये फिरण्याची संपूर्णपणे व्यवस्था त्या ठिकाणी अगदी चोखपणे त्यांच्याकडून त्या ठिकाणी पार पाडण्यात आलेली आहे. आणि त्यांच्यासाठी इन्व्हिटेशन देखील दिलं आहे की या ठिकाणाहून तुम्ही दुबईला या आणि त्या ठिकाणी तुमची उत्तम व्यवस्था आदरणीय छगनजी पाटील साहेबांकडून या ठिकाणी करण्यात येणार आहे. थँक्यू. बाउंड्री जाते, टाळ्यांचा कडकडाट. 5-4 बॉलमध्ये करायचे 1 धावसंख्या, 5 बॉलमध्ये करायची 1 धावसंख्या. जल्लोष खऱ्या अर्थानं मुळगावकरांच्या भात्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस, डेफिनेटली एक कव्हर केली आहे मुळगाव टीम या ठिकाणी, मात्र शिलेदार ठरतीये. पहा जे काही नियम आहेत ते आपल्या सर्वांपर्यंत पोचलेच असतील, यात मात्र तिळ देखील शंका नाही. आणि यानंतर जी मॅच असणार आहे खरिवली आणि सावरोळी, मनोज पाठाऱ्यांसाठी खरं तर पारितोषिक असणार आहे आमचे आदरणीय सत्यजी पाटील यांच्याकडून. प्रत्येक बॉलवरती 1000 रुपयांचं कॅश प्राईज आणि कॅच जरी पकडली त्यासाठी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे. बॉल कलेक्ट केला तरी 1000 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे. कदाचित आता 24 बॉल असणार आहेत, मग बॅट्समनला सांगावं लागेल की 24च्या 24 बॉल मनोज पाठारेकडे मारायचे, 24,000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. चला बाहेर या मुळगाव टीम आणि दरम्यान छगनजी पाटील साहेबांकडून खरं तर प्रवीण दादांसाठी शुभेच्छा देखील आल्यात आणि त्यांच्यासाठी दुबईला इन्व्हिटेशन देखील दिलं.